नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन आणि प्रियाचं लग्न ठरलेलं असतं. त्याचबरोबर सायलीने सुद्धा आपल्या स्वतःच्या आणि अर्जुनच्या लग्नाची तयारी केलेली असते आणि त्यासाठी तिच्या जवळचे जे काही तिचे लोक आहेत ते तिच्याबरोबर तर आहेतच, पण त्याचबरोबर तिने जोडलेली माणसंसुद्धा तिच्या मदतीला लवकरच येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आता कला आणि अद्वैत दोघंजणं मेहंदीच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात आणि त्यांनी सायलीची मदत केलेली असते. त्याचबरोबर हळदीच्या कार्यक्रमासाठी जानकी आणि ऋषिकेश हे दोघेजणं आलेले असतात आणि त्या दोघांच्या चतुराईने इथे अर्जुनची उष्टी हळद आता सायलीला लागलेली असते आणि त्याचबरोबर इथे प्रियाला अर्जुनची उष्टी हळद लागतच नाही, तर प्रियाला चैतन्य आणि कुसुमताईच्या मदतीने हळदीमध्ये आता मिरची पावडर मिक्स केलेली असते आणि तिच्या अंगाची पूर्णपणे आता आगाग होते. तर इकडे चैतन्याने हा डाव मुद्दामून केलेला असतो जेणेकरून त्याला प्रियाची हळद खराब करायची असते आणि इथे रीतिरिवाजाप्रमाणे अर्जुनची उष्टी हळद ही अगदी त्याच्या होणाऱ्या बायकोला म्हणजे सायलीलाच लागलेली असते. तर प्रेक्षकांनो, जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्या मदतीने सायलीला अर्जुनची उष्टी हळद कशा पद्धतीने लागते आणि इथे आता प्रियाची हळद असताना चैतन्य तिची हळद कशा पद्धतीने खराब करतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं कला आणि अद्वैत दोघेजण आलेले असतात सायलीची मदत करण्यासाठी. तिला मेहंदी पाडण्यासाठी कला आलेली असते. कला ही सायलीची मामे बहीण असते आणि ती कोल्हापूरवरून खास तिला मेहंदी काढण्यासाठी आलेली असते आणि अद्वैत हा अर्जुनचा मित्र असतो. त्याच्यामुळे अद्वैत सुभेदारांच्या घरी गेलेला असतो, तर कला ही आता सायलीकडे आलेली असते. त्यामुळे इथे अद्वैतने शेणाची मेहंदी तयार करून अगदी त्याचे कोण वगैरे तयार करून प्रियाला त्याची मेहंदी पाडण्यात येते आणि त्यामुळे तिची मेहंदी खराब होते, तिची मेहंदी रंगतच नाही. त्याचबरोबर आता मेहंदीचा कार्यक्रम हा आता खराब केल्यानंतर वेळ आलेली असते हळदीच्या कार्यक्रमाची. तर इथे सायलीची हळद असते आणि काही करून सायलीला अर्जुनची उष्टी हळद ही लावायचीच असते आणि प्रियाच्या अंगाला ती लावू द्यायची नसते आणि त्यासाठी सायलीची मदत करण्यासाठी येणार असते तिची आश्रमातील खास मैत्रीण, ती म्हणजे जानकी आणि जानकीचा नवरा ऋषिकेश. ऋषिकेश याचे आता सुभेदारांबरोबर चांगले संबंध असतात. अर्जुनचा खास तो मित्र असतो, त्याच्यामुळे दोघेही अर्जुन सायलीच्या हळदीला आलेले असतात. तेव्हा इकडे जानकी आता सायलीकडे येते आणि म्हणत असते की सायली, तू अजिबात काळजी करू नको, कारण सायलीने घडलेला सगळा प्रकार जानकीला सांगितलेला असतो की कशा पद्धतीने प्रियाने अर्जुन आणि सायलीला एकमेकांपासून वेगळं केले. त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असताना, ते दोघेजण खरे नवरा बायको असताना प्रियाच्या कारस्थानामुळे त्या दोघांना एकमेकांपासून कसं वेगळं राहावं लागतंय हे सगळं आता इथे सायलीने जानकीला सांगितलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणत असते की सायली, आधी तर आपण कुणाचं वाईट करत नाही, पण जर कुणी आपल्या संसारावरती येत असेल, आपल्या नवऱ्यावरती, कुटुंबावरती येत असेल ना, तर मात्र आपण इथे हार मानायची नाही. मी सुद्धा तशीच आहे. मी एरवी तर कुणाला काही बोलत नाही, सगळ्यांबरोबर प्रेमाने वागते, पण जेव्हा ऐश्वर्या माझ्या घरच्या लोकांना, माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करते, माझ्या नवऱ्याचा अपमान करते, तेव्हा मात्र मी तिचं वागणं खपून घेत नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, आणि मी सुद्धा याच मताची आहे. तुला तर माहिती आहे, आपण दोघीजणी आश्रमामध्ये एकत्र वाढलो, तेव्हासुद्धा प्रिया आपल्याबरोबर अशीच वागत होती आणि आता जेव्हा मी लग्न करून अर्जुन सरांची बायको झाले, तेव्हासुद्धा ती मला शांततेत जगू देत नाही आहे, सुखाचा संसार करू देत नाही आहे. तिला अर्जुन सरांबरोबरच लग्न करायचं आहे आणि मला त्यांच्यापासून दूर करायचं आहे. पण मला माहिती आहे प्रियाचा हेतू चांगला नाही आहे. तिला अर्जुन सरांबरोबर लग्न करायचं फक्त पैशांसाठी आणि तिला माझ्या कुटुंबाला त्रास द्यायचा आहे आणि माझ्या कुटुंबाकडे, माझ्या नवऱ्याकडे जर कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर ते मात्र मी खपून घेणार नाही आणि त्यासाठी मी आता प्रियाला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेली आहे. तिच्या जागी दुसरी कुठली मुलगी असते आणि मला तिचं हे लग्न मोडावं लागलं असतं तर कदाचित मला वाईट वाटलं असतं आणि हे पाऊल मी उचललं देखील नसतं. पण प्रियाचा हेतू मला अगदी एकदम बरोबर माहिती आहे की ती फक्त त्या घराचं वाटोळं करण्यासाठी जाते आणि मी ते होऊ देणार नाही. माझं कुटुंब खूपच जास्त साधं भोळं आहे आणि मला त्यांचं सुखच बघायचं आहे. तेव्हा इकडे जानकी म्हणते, मग मी तुझी साथ द्यायला तयार आहे,
आज तुझी हळद आहे आणि तिकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाची हळद आहे. पण अर्जुनची उष्टी हळद ही प्रियाला न लागता ही तुझ्या अंगाला लागणार याची खात्री मी तुला देते. अर्जुनची उष्टी हळद तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आणि ऋषिकेश आम्ही दोघेही जण तुझ्याबरोबर आहोत. अगं ऋषिकेश आणि सुभेदार यांचे खूपच चांगले संबंध आहेत. अर्जुन भाऊजी मित्र आहेत यांचे. त्याच्यामुळे आम्हाला तिकडून सुद्धा आमंत्रण आहे आणि तुझ्याकडून सुद्धा. तेव्हा मी सगळ्यात आधी तुला भेटायला आले. आम्ही दोघे तिथे जातो, अर्जुन भाऊजींना हळद लावतो आणि तिथून त्यांची उष्टी हळद घेऊन आम्ही पुन्हा तुझ्याकडे येतो तुला हळद लावायला. तेव्हा सायली म्हणते की ठरलं तर मग आता आपण सगळेजण मिळून इथे प्रियाचा बँड वाजवायचा म्हणजे वाजवायचा. तेव्हा इथे ऋषिकेश आणि जानकी दोघेजण सुभेदारांच्या घरी येतात. तेव्हा अर्जुन खूपच जास्त उदास असतो. सगळेजण छान एकदम आनंदामध्ये हळद ही साजरी करत असतात. मात्र अर्जुनचा चेहरा उतरलेला असतो. तेव्हा ऋषिकेश जाऊन विचारतो की काय झालं, आज तर तुझी हळद आहे ना, तुझा चेहरा उतरलेला काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ही हळद माझ्या मनाविरुद्ध होते, तुला तर माहिती आहे ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो मग तुझं जर एवढं सायलीवरती प्रेम आहे तर तू या मुलीबरोबर लग्न का करतोयस. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की हे सगळं मी माझ्या पूर्णाजीसाठी करतोय, नाहीतर माझी तर अजिबात इच्छा नाही आहे ह्या तन्वीबरोबर लग्न करण्याची. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो पण तुला माहिती आहे ना, सायली तुझ्याबरोबरच लग्न करणार आहे आणि या घरी लक्ष्मीच्या पावलांनी तीच येणार आहे असं तिने आम्हाला सांगितलं आहे. आम्ही आता सायलीलाच भेटून येतोय आणि आम्ही तिला इथे आता शब्द दिलेला आहे की अर्जुनची उष्टी हळद तिच्याच अंगाला लागणार. तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच तुम्ही असं करणार आहात का. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो सायली तिथे हळदीला तयार झालेली आहे, फक्त तुझी उष्टी हळद तिला नेऊन दिली की तिच्या अंगाला सुद्धा हळद लागेल. तेव्हा इथे जानकी म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका अर्जुन भाऊजी, तुम्ही हळदीला बसा, तुमची उष्टी हळद ही आणि फक्त सायलीलाच लागणार, ह्या तन्वीला नाही. तेव्हा इथे आता जानकी आणि ऋषिकेश हे दोघेजण अर्जुन आणि प्रिया यांना हळद लावायला जाणारच असतात. आधी अर्जुनला हळद लावली जाते. अर्जुनला हळद लागल्यानंतर इकडे आता एका बाऊलमध्ये अर्जुनची हळद ही तयार करून ठेवलेली असते आणि जानकी ऋषिकेश दोघेजण अर्जुनला हळद लावतात. सगळेजण अर्जुनला आधी हळद लावतात आणि मग ती उरलेली हळद प्रियाला लागणार असते. पण तेवढ्यातच इकडे विमल त्याचबरोबर चैतन्यसुद्धा असतो आणि आता हे सगळेजण मिळून आता जे अर्जुनचं बाऊल असतं हे त्यांना चेंज करायचं असतं. तेव्हा इकडे आता अर्जुनची उष्टी हळद तन्वीला लावा तन्वीला लावा असं म्हटलं जातं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की माझं कुणीतरी ऐकेल का, याच्यामध्ये अर्जुन भाऊजींची हळद तर आहे पण त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं उठणं कमी पडतं आहे, तेव्हा थोडंसं उठणं त्याच्यामध्ये घालून आणू का, कारण का आपली नवरी कशी सुंदर दिसली पाहिजे, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता सगळेजण कल्पना वगैरे सगळेजण म्हणतात की अगदी बरोबर विमल, अगं जातेस का, त्याच्यामध्ये अजून थोडंसं उठणं तरी घाल, हो की नाही, आपली इथे नवरी सुंदरच दिसली पाहिजे की नाही. तेव्हा इथे प्रियासुद्धा लाजायला लागते. त्यानंतरला विमलला दिलेलं काम तिने अगदी चोख केलेलं असतं. किचनमध्ये एक दुसरी वाटी तिने रेडी करून ठेवलेली असते आणि अर्जुनची उष्टी हळद जी असते ते बाऊल तिने किचनमध्येच ठेवलेलं असतं आणि अगदी तसंच त्या पद्धतीचं बाऊल ती घेऊन आता बाहेर येते आणि ती हळद आता प्रियाला लागलेली असते आणि त्याच्यामध्ये अर्जुनची उष्टी हळद तर अजिबातच नसते. तर इथे जानकीने गोड गोड बोलून आता अर्जुनची उष्टी हळद ही बाजूला करून ठेवायला सांगितलेली असते. आणि प्रेक्षकांनो महत्त्वाचं म्हणजे इथे आता विमल आणि चैतन्य या दोघांनी एक आयडिया केलेली असते. प्रियाची त्यांना चांगली आता जिरवायची असते. प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची असते. तिला अर्जुनबरोबर लग्न करण्याची खूपच जास्त हौस आहे ना, त्याच्यामुळे तिच्या हळदीमध्ये इथे उठणं मिक्स केलेलं नसतं तर त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि जास्ती प्रमाणामध्ये हळद टाकलेली असते, जेणेकरून प्रियाच्या अंगाची चांगली आगाग झाली पाहिजे. सगळेजण तिला आता येऊन इथे हळद लावत असतात आणि तिचे हात पाय चेहरा पूर्णपणे आता चुणचुण करत असतो, कारण का पूर्ण आग झालेली असते तिच्या चेहऱ्याची, तिच्या हातापायांची. तेव्हा प्रिया म्हणत असते की ही हळद अशी काय, अर्जुन तुला त्रास होत नाही आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला थोडासा त्रास होतोय, आगाग होतीये ना. तेव्हा प्रिया म्हणते हो ना, मला तर खूप जास्त त्रास होतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय आहे ना, तुझ्या मनामध्येच इतकी आग आहे ना लोकांबद्दल, तू इतकी तिरस्कार करतेस ना माणसांचा, तू इतकी जळतेस ना, इन्सिक्युअर आहेस तू खूप जास्त काही लोकांसाठी, त्याच्यामुळे ती आग या हळदीतून सुद्धा तुझ्या अंगाला खूपच जास्त आता चुणचुण करते असं मला वाटते.
तेव्हा इकडे याच्यामध्ये सुद्धा अर्जुनने प्रियाला टोमणाच मारलेला असतो. तेव्हा इथे तुझ्या मनामध्ये जी आग आहे त्याच्यामुळे तुला ही हळद जळते, मला तर इतका त्रास होत नाही आहे असं अर्जुन म्हणतो. त्यानंतरला इथे आता हळद तर लागलेली असते, पण प्रियाला जास्त मसालेदार हळद लागलेली असते आणि जानकी ऋषिकेश म्हणतात की चला आम्ही आता निघतो. आणि इकडे एका पिशवीमध्ये ते बाऊल भरून विमलताईने जानकीच्या हातामध्ये दिलेलं असतं. जानकी ऋषिकेश चैतन्य हे सगळेजण आता सायलीकडे येतात आणि सायलीला चांगलीच अर्जुनची उष्टी हळद खूपच जास्त मानाने जानकी ऋषिकेश आणि कुसुमताई त्याचबरोबर मधुभाऊसुद्धा येतात आपल्या मुलीला हळद लावायला. चैतन्य, कला, अद्वैत हे सगळेजण मिळून इथे सायलीला आता हळद लावत असतात. तर इकडे ऋषिकेश आणि जानकी हे दोघंजण आल्यामुळे त्यांच्या इथे चतुराईने विमल, चैतन्य यांच्या मदतीने सायलीसाठी अर्जुनची उष्टी हळद हे घेऊन आलेले असतात. तर इथे आता जानकीने आपल्या मैत्रीचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. अगदी खूपच जास्त छान आणि चतुराईने तिने अर्जुनची उष्टी हळद सायलीपर्यंत पोहोचवलेली असते. तेव्हा सायलीने ही जी काही जवळची माणसं अगदी प्रेमाने जोडून ठेवलेली असतात ती तिच्यासाठी उपयोगी पडतात. जानकी, ऋषिकेश हे दोघेजण अगदी छान पद्धतीने सगळं मॅनेज करतात आणि हळद सायलीपर्यंत पोहोचवतात. तर इथे सायली हे सुद्धा चॅलेंज जिंकलेली असते. ती म्हणालेली असते की तिकडे सगळे काही फंक्शन्स होतील पण ते पूर्ण होतील माझ्याकडेच, कारण नवरी मुलगी मीच आहे. माझंच अर्जुन सरांबरोबर लग्न होणार आणि सुभेदारांच्या घरची सूनसुद्धा मीच होणार असं सायलीने जे काही प्रियाला चॅलेंज दिलेलं असतं सायली अगदी व्यवस्थितरित्या ते पूर्ण करत असते. कारण इथे आता सायलीच्या ज्या मैत्रिणी असतात आणि त्यांचे नवरे हे अर्जुनचे मित्र असतात, त्याच्यामुळे सगळं काही व्यवस्थित मॅनेज होत असतं आणि त्याच्यामुळेच इथे अर्जुनला खूप जास्त आनंद झालेला असतो जेव्हा तो बघतो की इथे सायलीला हळद लागत आहे. आणि इथे अर्जुन जेव्हा चैतन्याला फोन करतो तेव्हा चैतन्याचा फोन तर लागतच नसतो. तेव्हा इकडे चैतन्य एका दुसऱ्या मोबाईलवरून म्हणजे एका दुसऱ्या सिम कार्डवरून अर्जुनला फोन करतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही झालं तरीसुद्धा तू मला इथे हवा आहेस. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी तुझ्या बाजूने सुद्धा आहे आणि सायली वहिनीच्या सुद्धा. तेव्हा जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा मी तुझ्याकडे असेन आणि सायली वहिनीकडे असेन. तेव्हा इथे चैतन्याने सुद्धा हे सगळं काही मॅनेज करत छान पद्धतीने आपल्या मित्राला आणि वहिनीला साथ दिलेली असते. तर अशा पद्धतीने सायली हे चॅलेंज जिंकलेली असते.